अलिबाग तालुक्यात 1000 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात येणार आहे। कृषी विभागाने पुढाकार घेतलाय। सध्या 250 हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड असते। येत्या काळात लागवड क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। त्यामुळे औषधी गुणधर्म आणि रुचकर चवीच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार आहेत। अलिबाग तालुक्यातील वैश्वी, वाडगाव, नेहुली, कारले, खंडाळे, पवेळे, रुळे, ढोलपाडा, सागाव, तळवली अशा मोजक्याच गावात पांढऱ्या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। या कांद्याला रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने मोठी मागणी असते। मागणीच्या तुलनेत कांद्याचं उत्पादन कमी होतं। त्यामुळे हा कांदा निर्यातक्षम असून तो परदेशात पाठवला जाऊ शकत नाही। 2 वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन दिलं आहे। त्यामुळे कांद्याचं ब्रँडिंग होण्यास आता मदत होणार आहे। ही बाब लक्षात घेऊन आता पांढऱ्या कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले असून आगामी काळात 1000 हेक्टरवर या कांद्याची लागवड करण्याचं उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवलंय। अलिबाग तालुक्यातील 250 हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची शेती केली जाते। साधारण 5000 टन उत्पादन दरवर्षी काढलं जातं। यात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांचा कांदा गट तयार केलाय। विशेष बाब म्हणजे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी प्रति गुंठा 4500 रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे। या बियाणांचा वापर करून अलिबाग मधील पांढरा कांदा लागवडीचं क्षेत्र 1000 हेक्टर पर्यंत वाढवलं जाणार आहे। त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।